पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये जातीपातीचं राजकारण व्हायचं. आता थोड्या प्रमाणात आहे, परंतु विकासाचं राजकारण बिहारच्या जनतेनं स्वीकारलंय. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि नितीश कुमारांच्या मागं ठामपणानं जनता उभी राहिली आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील मनापासूनचा आनंद आहे. बरं, राहुल गांधीचा विचार केला तर सलग जी माहिती मिळालेली आहे, सलग 95 निवडणुका ज्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पराभव झालेला आहे काँग्रेसचा. 5 बाकी 100 पूर्ण व्हायला सेंचुरी मारतील ना, काही कालावधीमध्ये सेंचुरी मारतील, त्याचं पण रेकॉर्ड करतील. मी दिल्लीत आहे म्हणून एक फक्त मला या गोष्टीबद्दल उल्लेख करायचा आहे की उपराष्ट्रपतीची निवडणूक असताना जी प्रमुख मंडळी परदेशामध्ये असते, या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून तिथं परिणाम काय होणार आहेत, त्याचेच हे परिणाम आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व सक्षम नाही हे बिहारच्या जनतेनं देखील पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आता. स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील महायुतीच येणार आहे हे निश्चित आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही महायुती करून लढतोय, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत, परंतु या लढती झाल्यानंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊ. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर देखील महायुतीचाच भगवा फडकेल ही 100% मला खात्री. एकनाथ शिंदेने पण बिहारचा दौरा केला होता. तुम्ही 2022 पासून जर बघितलं तर त्यांचा अतिशय सकारात्मक पायगुण आहे. ते देखील प्रचाराला बिहारमध्ये गेले होते आणि त्यांनी देखील सुरुवातीला सांगितलं होतं की एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे. मोदी साहेबांवर प्रचंड विश्वास तिथल्या जनतेचा आहे आणि ते साबित झाले. बिलकुल ते स्पष्ट झालेलं आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या या निकालाचा परिणाम होणार आहे. महायुतीनं जसं बिहारमध्ये सत्ता काबीज केली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एनडीए म्हणून यश जे आहे ते मिळणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामॅन सत्यम सह रामराजे शिंदे, एनडीटीव्ही, दिल्ली. बधैया ही चल रहा है, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्याबरोबर आहेत. साहेब, आजचा जो निकाल आहे त्याचा ॲनालिसिस तुम्ही भाजपाच्या विजयाचं काय करता आणि विरोधकांच्या पराजयाचं? खरं तर मला सांगायला फार आनंद होतो की बिहारच्या जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय नितीशजींच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये एक चांगलं सरकार की जे गेल्या काही वर्ष काम करत होतं, त्यामुळे त्या सरकारला चांगलं काम केल्याचं, ज्याला यशासाठी त्याला योग्य प्रकारे त्याचा जे म्हणतात ज्याला आपण काय म्हणतो त्याला की योग्य असा त्याला फळ दिलं असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा खूप खूप आभार. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये ज्या ताकदीने काम इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींबद्दल एक पॉझिटिव्ह वेव्ज आहे. काम करणारे पंतप्रधान, जगामध्ये आपली देशाची प्रतिमा उंचावणारे असे पंतप्रधान, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. आणि त्यामुळे बिहारच्या जनतेने सुद्धा त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये एनडीएचे आलेले आहेत. 25 कोटीपेक्षा जास्त देशामधील लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एनडीएच्या सरकारने केलं आहे. त्यामुळे हे काम हे अतुलनीय असं काम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे बिहारच्या विजयामध्ये त्याचा सर्वात मोठं योगदान आहे. धन्यवाद. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई. खरं तर याला पराभव तर झालेला आहे, हे तर मान्य केलं पाहिजे. त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही. पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस
मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे. मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे. बिहारमध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होतं, माननीय मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार, तिथे झालेला विकास, बिहारची प्रगती, केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 5 वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम, मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला, विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली. नितीश कुमार असतील, चिराग पासवान असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, या सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे, त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली. महत्वाची बातमी ते राघोपूरमधून तेजस्वी यादव हे अखेर आघाडीवर आलेले आहेत. 21व्या फेरी अखेर तेजस्वी यादव हे 4937 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत. 12 फेऱ्या ते पिछाडीवर होते आणि त्यानंतर त्यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. 21व्या फेरी अखेर आता तेजस्वी यादव हे 4937 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव आणि राजद यांच्यासाठी हा काहीसा दिलासा म्हणता येईल. राजदची प्रचंड पिछेहाट झालेली आहे. सध्या 26 जागांवर आघाडीवर आहे आरजेडी, तर स्वतः तेजस्वी यादव हे 21व्या फेरी अखेर आघाडीवर आलेले आहेत. राघोपूर या त्यांच्या मतदारसंघातून ते अखेर आघाडीवर आलेले आहेत. मात्र आपल्याच मतदारसंघात ते तब्बल पहिल्या 12 फेऱ्या पिछाडीवर होते आणि आता त्यांनी आघाडी घेतलेली आहे. 4937 मतांनी ते आघाडीवर आलेले आहेत.